2004 सालची ती घटना तुम्हाला आठवतेय? अंदमानच्या सेल्युलर जेलमधून स्वातंत्र्यवीर सावरकरांची कोनशिला तत्कालीन केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी हटवली होती. आणि या एका घटनेनं महाराष्ट्रात असा काही संताप उसळला की वयाची 75 पार केलेले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वतः रस्त्यावर उतरले आणि त्यांनी मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला जाहीरपणे जोडे मारले. बाळासाहेबांचा हा संताप, हे सावरकर प्रेम केवळ राजकीय होतं का? अजिबात नाही. या रागाची आणि प्रखर निष्ठेची पाळेमुळे दडलीयत ती बाळासाहेबांचे वडील म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे आणि वीर सावरकर यांच्या ऐतिहासिक नात्यात. सावरकर हे केवळ क्रांतिकारक नव्हते, तर ते विज्ञाननिष्ठ होते. त्यांनी अंधश्रद्धा आणि जातीभेदावर कडाडून प्रहार केले. रत्नागिरीत स्थानबद्ध असताना त्यांनी पतितपावन मंदिर उभारून ते सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी खुले केले आणि अस्पृश्यांच्या सहभोजनाचे प्रयोग केले. अगदी हाच विचार प्रबोधनकार ठाकरे यांचाही होता. तळागाळातील आणि बहुजन समाजाला हिंदुत्वाच्या प्रवाहात सन्मानाने आणण्यासाठी प्रबोधनकारांनी दादरमध्ये सर्वांसाठी सार्वजनिक नवरात्रोत्सव सुरू केला होता. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाचे प्रकाशन 23 जानेवारी 1989 रोजी मोठ्या थाटामाटात दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातच झाले होते. सावरकरांच्या वास्तूतूनच बाळासाहेबांनी आपल्या प्रखर हिंदुत्वाचा एल्गार पुकारला होता. म्हणूनच जेव्हा जेव्हा सावरकरांवर टीका झाली तेव्हा शिवसेना सर्वात आधी आणि सर्वात आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. सावरकर आणि ठाकरे यांच्या या दुव्याबद्दल कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर बाळासाहेब आर्मीला नक्की फॉलो करा.